हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी किचनसाठी बरीचशी खरेदी केलेली आहे. तर नवीन कंटेनर्स घ्यायचे होते मला आणि खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची आणि ते घेतलेले आहेत. तर काही काचेचे आहेत आणि काही प्लास्टिकचे आहेत. तर माझ्याकडे म्हणजे नव्हते, साधारण थोडेफारच होते आणि तेही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये होते. तर म्हटलं आता थोडंसं चेंजेस करावेत, कारण खूप दिवसापासून होती इच्छा घ्यायची आणि मी डीमार्टला पाहिले तर डीमार्टलाही छान वाटले आणि तिथूनच हे सगळं घेतलं आहे मी. ते पूर्ण छोट्या साईजचे मोठ्या साईजचे सगळे कंटेनर्स मी डीमार्टहूनच घेतले. तर ते पूर्ण वॉश करून घेते. तर छान प्राईजमध्ये भेटले आहेत मला. जे मोठे आहेत ते ₹90 एक असं पडलं, म्हणजे 89 रुपीजला एक असा डब्बा आहे तो. तर छान आहे, साईज पण मोठी आहे. 1 किलोभर सामान व्यवस्थित बसून जाईल आणि छान आहे, उंच आहेत व्यवस्थित आणि बसून पण जातात छान व्यवस्थित. त्यामुळे ते छान प्राईजमध्ये पडले. आणि त्यानंतर ह्या जे काचेच्या आहेत तर त्या मी 4 घेतल्यात. तर त्या पण 79 रुपीजला एक अशी बॉटल आहे ते. तर त्या पण छान आहेत. आणि त्या ज्या मोठ्या आहेत त्या तर मी 12 घेतल्यात, म्हणजे 1 डझनभर घेतल्यात. आणि छोट्या काचेच्या त्या मीडियम साईजच्या जे काचेच्या आहेत तर त्या मी 4 घेतल्यात. आणि ह्या ज्या छोट्या आहेत ते मसाले वगैरे ठेवायला किंवा जिरं सोप वगैरे ठेवायला तर ते यूजमध्ये येतात, त्यामुळे ते पण मी घेतल्या. तशा छोट्या छोट्या नव्हत्याच माझ्याकडे आणि होत्या 2-4, पण त्याही आता खराब झालेल्या आहेत. म्हणा तर जुनं सगळं मी काढून टाकणार आहे आणि आता हे पूर्ण नवीन मी किचन छान असं रिसेट करणार आहे. तर त्याआधी हे पूर्ण क्लीन करून घेते. आणि सध्या थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे ह्याला ड्राय व्हायला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे आता मी क्लीन करून मग नेक्स्ट डेला याला पूर्ण ड्राय झाल्याच्या नंतरच मग याच्यात सामान वगैरे भरून ठेवते. तर म्हणजे कमी खर्चात म्हणू शकतो, किंवा आहे तशी भरपूर किंमत, पण आपण एकदा थोडासा खर्च केला तर आपलं किचन छान म्हणजे सेट होतं आणि दिसायलाही सुंदर दिसते. तर हे छोटे छोटे बॉटल जे आहेत तर त्या पण 99 रुपीजला 4चा सेट आहे. तर ते पण खूप छान आहेत, बॉटल काचेच्या आहेत, दिसायला खूप सुंदर दिसतात. तर त्या पण मी घेतल्यात. तर गॅसच्या ओट्यावरती वगैरे ठेवायला ते मी शेल्फ ऑर्डर केलेले होते, तर आता त्यावरती ठेवायला हे छान दिसतील त्यामुळे. आणि छोटं मोठं सामान त्यात व्यवस्थित बसून जातं. आपण एखादी छोटी कमी वस्तू आहे, कमी सामान आहे, तर ते आपण मोठ्या डब्यात नाही ठेवू शकत. त्यामुळे अशा छोट्या भरण्यांची आपल्याला गरज लागतेच, तर तेही आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आणि हे जे मोठे आहेत तर 1 किलोभर सामान छान व्यवस्थित बसून जातं. खूप छान आहेत, क्वालिटी पण चांगली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहेत डबे. तर मी 12 घेतलेत हे. तर आता हे सगळं क्लीन करून मग मी सेट करून घेते. तर मला किचन छान सजवायला खूप आवडतं, किचनमध्ये वेगवेगळे बदल करायला खूप आवडतात. तर खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची आणि ते घेतले. तर आता मी जे काही जुने वगैरे कंटेनर्स आहेत तर मी आता ते काढून टाकणार आहे आणि हे नवीन सगळं मी ठेवणार आहे. त्याच्यामुळे छानही दिसेल माझं किचन आणि नवीन लुक येईल किचनला. तर हे सगळं क्लीन करून ड्राय व्हायला आता ह्याला वेळ लागणार आहे, कारण सध्या थोडंसं वातावरण पावसाचं असल्यामुळे हे काही लवकर ड्राय होत नाहीत. तर याला मी दुपारी धुतलं आणि ओव्हरनाईट मी याला ड्राय होण्यासाठी ठेवणार आहे. तर हे सगळं ड्राय झाल्यावर मग आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्यात मी काय काय ठेवणार आहे आणि माझं किचन पूर्ण रिसेट करणार आहे, तर तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त एवढंच, मी कंटेनर्स वगैरे घेतले आणि ते क्लीन वगैरे करून ठेवत आहे. तर तुमच्याकडे आहेत का अशा टाईपचे कंटेनर्स किंवा काचेच्या ज्या काही बॉटल्स आहेत तर त्या आहेत का तुमच्याकडे? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर म्हणजे असे घ्यायचे असतील तर डीमार्टला खूप छान आणि वेगवेगळ्या शेप साईजमध्ये खूप छान छान कंटेनर्स आहेत, तर तुम्ही घेऊ शकता तिथे जाऊन किंवा ऑनलाईनही मागू शकता. सो थँक्यू.